नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपला जो काही टॉपिक चालू आहे तर तो आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ज्यामध्ये आपण ह्यूमन ब्रेनच्या ॲनाटॉमीविषयी डिटेलमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आणि त्यामध्ये ऑलरेडी 2 लेक्चर्स आपण कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये आपण त्या ठिकाणी फोर ब्रेनमध्ये जे काही ऑल्फॅक्टरी लोब आहे आणि सेरेब्रम आहे यांच्याविषयी डिटेलमध्ये त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, फोर ब्रेनचा आता तिसरा जो काही भाग आहे तर तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. फोर ब्रेनलाच दुसरं जे काही नाव आहे तर ते प्रोजेन्सेफेलॉन हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर फोर ब्रेनमधला तिसरा जो काही पार्ट आहे तर तो आहे डायन्सेफेलॉन. काय बरं? डायन्सेफेलॉन. सेरेब्रम जो काही एक महत्त्वाचा फोर ब्रेनचा पार्ट होता तर तो बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ ब्रेनच्या 80% वेट आणि व्हॉल्यूम त्या ठिकाणी कन्झ्युम करत होता. दुसरा जो काही ओल्फॅक्टरी लोब होता तर तो बऱ्यापैकी छोटा होता आणि त्याच पद्धतीनं हा डायन्सेफेलॉन देखील त्यातल्या त्यात म्हणजे सेरेब्रमच्या तुलनेमध्ये छोटाचं म्हणावं लागेल. एकंदर जर टॉप व्ह्यूमधून पाहिलं किंवा साईड व्ह्यूमधून जरी पाहिलं तरी देखील हा डायन्सेफेलॉनचा जो काही पोर्शन आहे तर हा सहजासहजी दिसत नाही. एकंदर सोप्या भाषेमध्ये सेरेब्रमनं हा पूर्णतः झाकलेला असतो, विशेषतः टॉपवरून. ठीक आहे, वरच्या भागामधून. जर इमेज जर पाहायची असेल तर डायन्सेफेलॉनचं जे काही लोकेशन आहे ना मित्रांनो, तर हा जो काही ब्ल्यूइश पोर्शन आहे तर हा डायन्सेफेलॉनचा पोर्शन आहे. ह्या डायन्सेफेलॉनचेही पुन्हा आपल्याला 3 पार्ट्स पाहायचे तर त्याच्यामध्ये मग थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस. ठीक आहे, तर एकंदर हा जो काही ब्ल्यूइश पोर्शन आहे जो वरतून जर पाहिला तर बिलकुलच दिसणार नाही, अशा या डायन्सेफेलॉन म्हणजेच या आपल्या फोर ब्रेनच्या तिसऱ्या पार्टविषयी आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्याच्या इथं हा जो काही पोर्शन आहे ना मित्रांनो तर हा सेरेबेलमचा आहे. त्यानंतर हा जो काही आहे तर हा मेडुला ऑब्लॉंगेटाचा आहे, हा या ठिकाणी पॉन्स व्हॅरोलीचा आहे आणि हा जो काही आहे तर हा मिड ब्रेनचा आहे. एकंदर मित्रांनो, या डायन्सेफेलॉनच्या खालच्या बाजूला या मिड ब्रेनचं लोकेशन आहे तर वरच्या बाजूला सेरेब्रमचं लोकेशन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आणखी एक ग्राफिकल इमेज आहे. तुम्हाला 3D व्ह्यूमधून एक्झॅक्ट लोकेशन त्या डायन्सेफेलॉनचं लक्षात येईल. इथं खाली जो काही पोर्शन आहे तर तो कोणता आहे बरं? तर ब्रेन स्टेमचा आहे, ज्या ब्रेन स्टेममध्ये मिड ब्रेन, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पॉन्स व्हॅरोलीचा समावेश होत असतोय. ठीक आहे, आणि हा जो काही रेडिश पोर्शन आहे तर हा कोणता आहे बरं? तर डायन्सेफेलॉनचा आहे. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट आपण डायन्सेफेलॉनविषयी एक बेसिक माहिती बघूया, ते म्हणजे ह्याची पोझिशन. लास्ट पार्ट ऑफ दी फोर ब्रेनचा जर विचार केला तर हा त्यातला शेवटचा किंवा खालच्या भागात येणारा हा पार्ट आहे, प्रेझेंट बिलो दी कॉर्पस कॅलोझम. अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, कॉर्पस कॅलोझम विषयी मागच्या लेक्चरमध्ये देखील आपण पाहिलं होतं. एक फायब्रस असं स्ट्रक्चर जे सेरेब्रमच्या 2 हेमिस्फिअरला कनेक्ट करण्याचं काम करतं, ते म्हणजे काय? कॉर्पस कॅलोझम. तर त्या कॉर्पस कॅलोझमच्या त्या ठिकाणी डाऊनवर्ड साईडला खालच्या बाजूला आपल्याला हा भाग आढळतो, कम्प्लिटली कवर्ड बाय दी सेरेब्रम. ऑलरेडी मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो पोर्शन आहे तर हा सेरेब्रमच्या माध्यमातून कम्प्लिटली त्या ठिकाणी झाकला गेलेला आहे. आकार कसा आहे तर स्मॉल आहे, त्या ठिकाणी अनपेअर्ड आहे. अनपेअर्ड म्हणजेच काय? तर आपण जसं ऑल्फॅक्टरी लोबच्या बाबत बघितलं होतं ते पेअर्ड स्ट्रक्चर होतं, क्लब शेप्ड होतं ते ऑल्फॅक्टरी लोब. पण इथं मात्र या ठिकाणी हे अनपेअर्ड आहे, म्हणजेच सिंगल असं स्ट्रक्चर असतं. त्यानंतर ह्याचं स्ट्रक्चर जे काही आहे तर मेडियन शेपमध्ये आहे, मेडियन टाईपमध्ये हे ह्याचं स्ट्रक्चर आपल्याला आढळतं. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहिजे तर ह्याचे 3 पुन्हा सब पार्ट्स कोणकोणते बरं? इपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमस. ठीक आहे, इपिथॅलॅमस जो की बऱ्यापैकी मागच्या बाजूला वरच्या बाजूला असतो. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी दुसरा पोर्शन आहे थॅलॅमस आणि तिसरा जो पोर्शन आहे तर तो आहे हायपोथॅलॅमस. म्हणजे एकंदर जर आपण ह्याची एक रफ डायग्राम जर काढली ना मित्रांनो तर या पोर्शनमध्ये या भागामध्ये काय येणार बरं? तर थॅलॅमस येणार. इथं थॅलॅमस येणार, या बाजूला मागच्या भागात पण वरच्या बाजूला या ठिकाणी इपिथॅलॅमस येणार आणि इथं खालच्या भागामध्ये काय येणार तर हायपोथॅलॅमस येणार. आणि या हायपोथॅलॅमसच्याही पुन्हा अगदी जवळ चिटकून त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची ग्लँड येणार आणि तिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. ही एक रफ डायग्राम आहे, एक्झॅक्ट आपल्याला डायग्राम्स या ठिकाणी पाहायच्याच आहेत. डायन्सेफेलॉनमध्ये आता हे इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस जे काही आहे तर त्यापैकी पहिल्यांदा आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे तर तो आहे इपिथॅलॅमस. लोकेशन कुठं आहे? या ठिकाणी इपिथॅलॅमसचं लोकेशन आहे मागच्या बाजूला आणि रूफ म्हणजेच वरच्या साईडला.
इथं पहा, या ठिकाणी हे जे आहे तर हे सेरेबेलम आहे. हा जो पोर्शन आहे तर हा सेरेब्रमचा आहे. ठीक आहे. आणि इपिथॅलॅमस जे काही आहे तर ते तुम्हाला इथं त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसू शकतं. ठीक आहे. तर ही ब्लॅक अँड व्हाईट इमेज आहे. ह्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी स्पष्ट दिसणार नाही आहेत. आणखी काही डिटेलमध्ये इमेजेस यानंतर मी घेतलेलेच आहेत. तर इपिथॅलॅमसमध्ये पुन्हा जे काही अँटेरियर आणि पोस्टेरियर भाग आहे तर त्यालाही पुन्हा दोन नावं आहेत. अँटेरियर म्हणजे जो काही पुढचा भाग आहे त्याचा तर त्याला कोराइड प्लेक्सस म्हणतात, आणि जो काही मागचा भाग आहे तर त्याला पिनियल बॉडी म्हणतात किंवा पिनियल ग्लँड म्हणतात. मित्रांनो, अतिशय छोटी अशी ही एंडोक्राइन ग्लँड आहे. खरं तर एकेकाळी जेव्हा एवढं ब्रेनविषयी अभ्यास झालेला नव्हता तेव्हा पिनियल ग्लँडला एक वेस्टिजियल ऑर्गन समजला जायचा. म्हणजेच ज्या ऑर्गनचा कोणताही मानवी हितासाठी वापर होत नाही. म्हणजेच सध्या जसं आपण अपेंडिक्सला वगैरे समजतो तर त्या पद्धतीनं पिनियल ग्लँडला देखील एक वेस्टिजियल असा ऑर्गन, वेस्टिजियल ग्लँड समजल्या जाते. तर इथं कोराइड प्लेक्सस जे काही आहे इपिथॅलॅमसमध्ये तर ते पुढच्या बाजूला येतं, आणि त्या ठिकाणी पोस्टेरियर बाजूला, मागच्या बाजूला पिनियल ग्लँड येते. या ठिकाणी पिनियल ग्लँड जी काही आहे तर ही एक प्रकारची एंडोक्राइन ग्लँड आहे. या ग्लँडच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा हार्मोन, त्याचं नाव आहे मेलॅटोनिन, ते सिक्रीट होत असतं. मेलॅटोनिनचा काय फायदा आहे वगैरे ह्याच्याविषयी डिटेल खरं तर आपण केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये याच टॉपिकच्या शेवटच्या भागामध्ये पाहणार आहोत. तरी देखील एक बेसिक माहिती मी इथं तुम्हाला देणारच आहे. तर इथं मित्रांनो आता फक्त डायन्सेफेलॉन विषयी त्या ठिकाणी झूम केलेली एक इमेज तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आता हा जो काही भाग आहे ना मित्रांनो, तर हा कॉर्पस कॅलोझमचा आहे. हा कोणता भाग आहे बरं? कॉर्पस कॅलोझम. आता ह्या कॉर्पस कॅलोझमच्या अगदी लगत खालच्या बाजूला काय आहे तर हे आहे थॅलॅमस. डायन्सेफेलॉनमधला आकारानं सर्वात मोठा भाग कोणता तर तो थॅलॅमस आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याची संख्या जी काही असते तर ही 2 असते. म्हणजे ते 2 जे काही हेमिस्फिअर आहेत ते एकमेकांना त्या ठिकाणी चिटकलेले असतात. म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी ह्याच्याबाबत पाहिलं सेरेब्रमच्या हेमिस्फिअर्सबद्दल, तर त्याच पद्धतीनं या थॅलॅमसचे देखील 2 हेमिस्फिअर. आता ही साईड व्ह्यू असल्यामुळे आपल्याला स्पष्टपणे दिसणार नाही, पण त्या ठिकाणी हा जो काही पोर्शन आहे ना, तर जसं आपण कॉर्पस कॅलोझम पाहिलं, कॉर्पस कॅलोझम काय करतो? 2 हेमिस्फिअरला जोडण्याचं काम करतो. तर हा इंटरथॅलॅमिक ॲधेशन हा जो काही पॉईंट आहे इंटरथॅलॅमिक ॲधेशन, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला थोडंसं आणखी डिटेलमध्ये वाटलं तर एक्सप्लेन करतो. हा वरचा पोर्शन जो काही आहे हा कोणता आहे बरं? तर या ठिकाणी कॉर्पस कॅलोझम आहे, जो 2 सेरेब्रमच्या हेमिस्फिअरला कनेक्ट करण्याचं काम करतो. त्याच्या खाली काय आहे बरं? तर त्याच्या खाली आहे थॅलॅमस. थॅलॅमस देखील त्या ठिकाणी 2 हेमिस्फिअरमध्ये असतात, आणि ते 2 हेमिस्फिअर कनेक्ट करणारा जो काही पॉईंट आहे साहजिकच ते एक मस्क्युलर असा पार्ट असणार, तर त्याला इंटरथॅलॅमिक ॲधेशन म्हणतात. ॲधेशन म्हणजेच काय तर जोडणारं. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो काही पोर्शन आहे ना मित्रांनो, तर हा इपिथॅलॅमसचा आहे. म्हणजे इथं थॅलॅमस, इथं इपिथॅलॅमस, आणि हा जो काही खालचा पोर्शन आहे तर त्याला हायपोथॅलॅमस म्हणतात. म्हणजे या ठिकाणी थॅलॅमस, इपिथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. आता इपिथॅलॅमसच्या बाबत आपण अभ्यास करताना या ठिकाणी जो काही पोस्टेरियर पोर्शन आपण बघितला तर तेच आहे या ठिकाणी पिनियल बॉडी किंवा पिनियल ग्लँड. त्यानंतर इकडं हँड ब्रेनचा एक पार्ट इथं दिसतोय या इमेजमध्ये, त्याला सेरेबेलम म्हणतात. इथं मिड ब्रेन दिसेल तुम्हाला. आणखी एक महत्त्वाचं, या हायपोथॅलॅमसला चिटकून अगदी लगत एक महत्त्वाची ग्लँड आहे जिला मास्टर ग्लँड म्हणतात. हिच्याविषयी देखील आपल्याला सेपरेट अभ्यास करायचा आहे. इथं फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की या ग्लँडला म्हणतात पिट्युटरी ग्लँड. अक्षरशः जी काय वाटाण्याची बी असते तर तेवढ्या आकाराची ही ग्लँड असते, पण इतर सर्व ग्लँड्सवर तिचं नियंत्रण असतं. आणि हायपोथॅलॅमस सोबत ज्या डक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी हिनं जोडलेली असते तर त्या डक्टविषयी देखील आपल्याला याच लेक्चरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जे काही आहे तर इथं बघा इपिथॅलॅमस विषयी प्लेक्सस जे काही आहे, प्लेक्सस विषयी आपण पाहिलं होतं. अँटेरियर पोर्शनमध्ये होता, आणि जी काही पिनियल ग्लँड होती तर ती पोस्टेरियर पोर्शनमध्ये होती. आणखी एक चांगल्या पद्धतीची इमेज इथं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जे काही आहे तर हे सेरेबेलम आहे. त्यानंतर हा जो काही पोर्शन आहे तर हा कोणता आहे बरं? तर हा पोर्शन आहे आपला कॉर्पस कॅलोझमचा. त्यानंतर इथं या ठिकाणी हा जो काही आहे तर हा कोणता आहे बरं? थॅलॅमसचा आहे. त्यानंतर
इथं हायपोथॅलॅमस, इथं पिट्युटरी ग्लँड आणि इकडचा जो काही मागचा पोर्शन आहे तर हा कोणता असणार आहे तर इपिथॅलॅमसचा पोर्शन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो एंटिरियर कोराइड प्लेक्सस बद्दल आपण पाहूया, जे की आपण इपिथॅलॅमसचे दोन जे काही सब पार्ट्स पाहिले होते त्याच्यातला एंटिरियर पार्ट जो काही होता या मागच्या इमेजमध्ये इथं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं जे काही आहे तर हा पार्ट कोराइड प्लेक्सस आहे. काय बरं कोराइड प्लेक्सस, इट इज अ सब पार्ट ऑफ द इपिथॅलॅमस, एंटेरियर सब पार्ट ऑफ द इपिथॅलॅमस अँड पोस्टेरियर पार्ट इज पिनियल ग्लँड. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट बघूया या ठिकाणी कोराइड प्लेक्ससचं वैशिष्ट्य काय असतं. तर हे रूफ ऑफ डायन्सेफेलॉन आहे. खरं तर डायन्सेफेलॉनच्या रूफकडच्या साईडला दोन पार्ट असतात, एक म्हणजे थॅलॅमस आणि दुसरा इपिथॅलॅमस. त्यातल्या त्यात इपिथॅलॅमसचा हा जो काही कोराइड प्लेक्सस पोर्शन आहे तर तो वरच्या बाजूला असतोय. त्यानंतर मित्रांनो नेटवर्क ऑफ कॅपिलरीज असतं. सोप्या भाषेमध्ये हे जे काही कोराइड प्लेक्सस आहे तर कॅपिलरीज ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्यांचं एक जाळं असतं आणि ह्याच्या माध्यमातून कशाचं सिक्रिशन होतं तर CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. मित्रांनो CSF विषयी आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे आणि ह्याच्या नंतरच्या लेक्चर्समध्ये देखील वारंवार CSF विषयी त्या ठिकाणी उल्लेख येणारच आहे. जे काही व्हेंट्रिकल्स आहेत आपल्या ब्रेनमध्ये 4 व्हेंट्रिकल्स किंवा त्या पार्ट टू पार्ट त्या ठिकाणी जे काही मिनेंजेस आहेत त्या मिनेंजेसमधला म्हणजे 2 मिनेंजेसच्या लेअरमधला जो काही गॅप आहे त्या कॅव्हिटीज आहेत त्यामध्ये देखील हे CSF स्टोअर होत असतं, ज्याच्या माध्यमातून जे काही शॉक ॲब्झॉर्प्शन किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम होत असतं तर हे CSF या कोराइड प्लेक्ससच्या माध्यमातून सिक्रीट होत असतं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पिनियल ग्लँडबद्दल बघूया. अतिशय छोटीशी ग्लँड आहे, पोस्टिरियर पार्टमध्ये असते. कशाच्या बरं इपिथॅलॅमसच्या. आणि इपिथॅलॅमस कशाचा सब पार्ट आहे तर तो डायन्सेफेलॉनचा सब पार्ट आहे. आणि डायन्सेफेलॉन इज द थर्ड पार्ट ऑफ दी किंवा लास्ट पार्ट ऑफ दी त्या ठिकाणी फोरब्रेन. त्यानंतर मित्रांनो पिनियल बॉडी विषयी आपण पाहूया, ज्याला पिनियल ग्लँड देखील म्हणतात. एक एंडोक्राइन प्रकारची ग्लँड आहे, या ठिकाणी पोस्टिरियर साईडला असते ही. त्यानंतर नेक्स्ट एंडोक्राइन इन फंक्शन आणि ही काय सिक्रीट करते तर ही मेलॅटोनिन नावाचं एक महत्त्वाचं असं हार्मोन सिक्रीट करत असते. या मेलॅटोनिनचा वापर कशासाठी होतो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मेलॅटोनिन मुळे आपल्याला दिवस रात्रीची जाणीव होत असते. लक्षात आलं का. तर या ठिकाणी मित्रांनो जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात तर त्यावर देखील मेलॅटोनिनचं बऱ्यापैकी नियंत्रण असतं आणि त्यासोबतच बायोलॉजिकल रिदम म्हणजेच त्या ठिकाणी दिवस रात्र किंवा जे काही आपली सर्कॅडियन सायकल असते तर यावर त्या ठिकाणी मेलॅटोनिनचं नियंत्रण असतं. रात्र झाली की आपल्याला त्या ठिकाणी वेगळ्या आपण जाणीवेला जातो आणि दिवसा आपण ॲक्टिव्ह असतो, रात्री बरोबर आपल्याला झोप यायला लागते. तर हे सगळं कशामुळे होतं तर एक प्रकारच्या बायोलॉजिकल वॉचमुळं आपल्या शरीरामधल्या होत असतं. आणि त्या बायोलॉजिकल वॉचवर कोणाचं नियंत्रण असतं तर ह्या पिनियल बॉडीचं नियंत्रण असतं. त्यानंतर मित्रांनो इपिथॅलॅमस पाहिल्यानंतर आपल्याला जो काही नेक्स्ट सब पार्ट पाहायचा आहे तर तो आहे थॅलॅमस. या ठिकाणी डायन्सेफेलॉनमधला आकारानं सर्वात मोठा जो काही पार्ट आहे तर तो आहे थॅलॅमस. या थॅलॅमस विषयी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर थॅलॅमस लाईज सुपिरियर टू दी मिड ब्रेन. म्हणजे तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर थॅलॅमसचं लोकेशन हे या ठिकाणी मिड ब्रेनच्या अगदी वर आहे. ठीक आहे. आणि थॅलॅमसच्या वर कोण आहे तर कॉर्पस कॅलोझम आहे. ठीक आहे. तर या इमेजच्या माध्यमातून वाटलं तर मी इथं 3D स्ट्रक्चरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे जे काही आहे मित्रांनो तर हे मिड ब्रेन आहे. या मिड ब्रेनच्या वर हा जो काही रेडिश पोर्शन आहे हा डायन्सेफेलॉनचा आहे, ज्यामध्ये मॅक्झिमम जो काही पोर्शन कव्हर केलेला आहे तर तो या थॅलॅमसनं कव्हर केलेला आहे. तर इथं आणखी एक रिअल इमेज आहे थॅलॅमसची. तर हा जो काही पोर्शन आहे मित्रांनो तर हा थॅलॅमसचा आहे. ठीक आहे. हा पोर्शन कोणता आहे थॅलॅमसचा. मी तुम्हाला म्हटलं होतं की पेअर्ड स्ट्रक्चर असतं ते आणि त्या ठिकाणी इंटरथॅलॅमिक ॲधेशन असतं जे दोन त्या थॅलॅमसच्या हेमिस्फिअर्सला कनेक्ट करण्याचं काम करतं. ह्याचं काम काय असतं हे आपण पहिल्यांदा बघूया. इट इज अ रिले सेंटर ऑफ सेन्सरी इम्पल्सेस. या ठिकाणी जे काही सेन्सरी इम्पल्सेस शरीराकडून ब्रेनकडे जात असतात तर त्याच्या दृष्टीनं हे एक रिले सेंटर म्हणून काम करत असतं. त्यानंतर RAS रास कंट्रोल्स दी लेवल ऑफ कॉन्शियसनेस. अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात तर ते सगळं या रेटिक्युलर ॲक्टिव्हिटिंग सिस्टीमच्या माध्यमातून कंट्रोल होत असतं. ठीक आहे. तर रेटिक्युलर ॲक्टिव्हिटिंग सिस्टीमचं वैशिष्ट्य काय तर या ठिकाणी जर रास जास्त असेल तर आपण जास्त ॲक्टिव्ह असतो. म्हणजे एखादा व्यक्ती जास्त ॲक्टिव्ह असेल तर त्याची रेटिक्युलर ॲक्टिव्हिटिंग सिस्टीम ही जास्त ॲक्टिव्ह आहे, जास्त आहे असं आपण समजू शकतो. त्यानंतर लेसर
मेजर द ॲक्टिव्हिटी ऑफ रास, म्हणजेच रासचं जर प्रमाण कमी असेल तर त्या ठिकाणी तो व्यक्ती हा कमी ॲक्टिव्ह असतो. एकंदर मित्रांनो, या थॅलेमसचं लोकेशन आपण ऑलरेडी त्याच्यात डिटेक्ट केलेलं आहे. 2 हेमिस्फिअरच्या स्वरूपामध्ये ह्याचं अस्तित्व असतं आणि त्या 2 हेमिस्फिअर्स एकमेकींना कनेक्ट असतात इंटरथॅलेमिक ॲडेशनच्या द्वारे. त्यानंतर मित्रांनो, हे गेटकीपर टू सेरेब्रम, इथं आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे की एक रिले सेंटर म्हणून काम करतं सेन्सरी इम्पल्सच्या दृष्टीनं, आणि त्यामुळंच त्याला सेरेब्रमकडं जे काही इम्पल्स जात असतात त्याच्या दृष्टीनं त्याला एक गेटकीपर म्हटलेला आहे. त्यानंतर आपण तिसरा जो काही सब पार्ट आहे डायन्सेफेलॉनचा, तर तो म्हणजे हायपोथॅलेमस, एक अतिशय महत्त्वाचा भाग. खरं तर थॅलेमसच्या पेक्षा हा बऱ्यापैकी छोटा असतो, पण ह्याचं काम मात्र खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक एंडोक्राईन ग्लँड म्हणून हे काम करतं आणि त्यासोबतच इतर बरेचसे कामं जसे की मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज वगैरे यावर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील ह्या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून होत असतं. ठीक आहे, तर हायपोथॅलेमसविषयी बेसिक माहिती बघूया. ह्याचं लोकेशन जे काही आहे तर हे साहजिकच फ्लोअरला असतं, म्हणजे डायन्सेफेलॉनच्या डाऊनवर्ड साईडला असतं. त्यामुळं थॅलेमसच्या म्हणजेच बिलो थॅलेमस याचं लोकेशन असतं. त्या ठिकाणी डायन्सेफेलॉनचा फ्लोअर तयार करतो. ठीक आहे, बेस साईड. आता आणखी एक महत्त्वाचं, ह्याच्या पुढच्या बाजूला, खालच्या बाजूला, ठीक आहे, म्हणजेच समजा जर आपण इथं जर हे हायपोथॅलेमस जर कन्सिडर केला तर हा जो काही पुढचा भाग आहे, आता हा समजा ही बॅक साईड आहे हिची आणि ही फ्रंट साईड आहे या ब्रेनची. ठीक आहे, तर पुढच्या बाजूला आणि त्यात पुन्हा खालच्या बाजूला एक ट्रॅक असते किंवा एक प्रकारची ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला इन्फंडिबुलम म्हणतात. ह्या इन्फंडिबुलमचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, या इन्फंडिबुलमच्या माध्यमातून या हायपोथॅलेमसला एक ग्लँड कनेक्ट झालेली असते, ज्या ग्लँडचा उल्लेख मी तुम्हाला ऑलरेडी केलेला आहे. तिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. अतिशय छोटी ग्लँड आहे, पण इतर सर्व ग्लँड्सवर नियंत्रण ठेवणारी अशी ती मास्टर ग्लँड आहे. ठीक आहे, जर प्रश्न विचारला की ही पिट्युटरी ग्लँड कोणाला कनेक्ट असते, तर ही हायपोथॅलेमसला कनेक्ट असते. इवन पिट्युटरी ग्लँडवर काही प्रमाणामध्ये नियंत्रण देखील या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून ठेवल्या जातं. ते कशा पद्धतीनं ठेवल्या जातं हे आपल्याला पाहायचं आहे. तर या हायपोथॅलेमसमध्ये खूप सारे न्यूक्लियाई असतात, म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्सपासून हे हायपोथॅलेमस त्या ठिकाणी बनलेलं असतं. मासेस ऑफ ग्रे मॅटर स्कॅटर्ड इन टू दी व्हाईट मॅटर, म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ग्रे मॅटर हा व्हाईट मॅटरमध्ये जणू काही मिक्स केलेला आहे. या पद्धतीचं, म्हणजे तुम्ही जर MRI वगैरे जर ह्याचा ब्रेनचा काढला तर तुम्हाला हायपोथॅलेमस रिजनमध्ये याच पद्धतीचं एकंदर स्ट्रक्चर दिसेल, म्हणजे ग्रे मॅटरचा पोर्शन तुम्हाला जास्त त्या ठिकाणी आढळेल. तर इथं हायपोथॅलेमस तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय. हे जी काही ग्रीनिश पोर्शन आहे तर हा हायपोथॅलेमसचा आहे, आणि ही जी काही आहे ही छोटीशी ही पिट्युटरी ग्लँड आहे. आणि हायपोथॅलेमस आणि पिट्युटरी ग्लँड यांना जोडणारी जी काही छोटीशी ट्यूब दाखवलेली आहे, इथं झूम करून ती इमेज दाखवलेली आहे बघा. तर हा जो काही पोर्शन आहे हा ग्रीनिश, तर हा कोणता आहे बरं, तर हा हायपोथॅलेमसचा आहे. हायपोथॅलेमसपासून ही जी काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे तर त्यालाच इन्फंडिबुलम म्हटलेलं आहे. आणि इथं पुन्हा ही छोटीशी अशी पिट्युटरी ग्लँड आहे. पिट्युटरी ग्लँडकडे जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर हिचेही पुन्हा 2 पार्ट्स पडत असतात, अँटेरियर पिट्युटरी अँड पोस्टेरियर पिट्युटरी. साहजिकच त्याविषयी आपण इथं जास्त अभ्यास करणार नाही आहेत. सेपरेट जेव्हा केमिकल कोऑर्डिनेशन हा याच टॉपिकचा उर्वरित भाग जेव्हा आपण पाहूया तेव्हा याविषयी आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचाच आहे. आता या ग्रीनिश पोर्शनमध्येही तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स दिसत असतील. फॉर एक्झाम्पल, या पार्टला तिथं हंगर दिलेलं आहे, म्हणजेच आपल्याला जी काही भुकेची जाणीव असते त्या ठिकाणी त्याची जी काही तीव्रता जाणवते तर त्यावर नियंत्रण या हायपोथॅलेमसमधल्या या भागातून होत असतं. त्यानंतर जे काही सेक्शुअल फिलिंग्स किंवा रिप्रोडक्शन विषयी ज्या काही जाणीवा असतात तर त्यावर या भागामधून नियंत्रण ठेवलेलं असतं. त्यानंतर थर्मो रेग्युलेशन म्हणजेच काय, तर आपल्या बॉडीचं जे काही टेम्परेचरचं रेग्युलेशन होत असतं तर याच हायपोथॅलेमसमधल्या या पोर्शनमधून होत असतं. त्यानंतर झोपेमधून वगैरे जे काही आपण जागे होत असतो तर त्यावर देखील एकंदर याचंच नियंत्रण असतं. तर या ठिकाणी मित्रांनो हे महत्त्वाचे, म्हणजेच भूक, त्यानंतर सेक्शुअल जाणीव, त्यानंतर टेम्परेचरची त्या ठिकाणी टेम्परेचर रेग्युलेशन किंवा झोपेमधून जागं होणं वगैरे या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात. त्यानंतर मित्रांनो मास्टर एंडोक्राईन ग्लँड या ठिकाणी कोणाला म्हटलं जातं तर पिट्युटरी ग्लँडला, आणि पिट्युटरी ग्लँडवर हिचं नियंत्रण असतं ह्या हायपोथॅलेमसचं. त्यामुळं एकंदर त्याला देखील आपण म्हणू शकतो. द हायपोथॅलेमस कंटेन्स सेव्हरल ग्रुप्स ऑफ द न्यूरोसेक्रेटरी सेल्स विच सिक्रीट हायपोथॅलेमिक हार्मोन्स. मित्रांनो हायपोथॅलेमस एक ग्लँड म्हणून देखील काम करते.
त्या माध्यमातून दोन त्या ठिकाणी हार्मोन्स हे हायपोथॅलेमस तयार करत असतं, जे हार्मोन्स ते दोन हार्मोन्स या पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये काही काळासाठी स्टोअर देखील होतात. ते कोणते हार्मोन्स आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. हायपोथॅलेमस कंट्रोल्स अँड इंटिग्रेट्स दी ॲक्टिव्हिटीज ऑफ दी एएनएस. एएनएस मीन्स त्या ठिकाणी ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम, जी काही स्वायत्त चेतासंस्था असते ज्यावर आपलं ऐच्छिकरित्या असं नियंत्रण नसतं, अशा ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात तर त्यावर नियंत्रण या हायपोथॅलेमसचं असतं. एकंदर मूर्ती लहान पण कीर्ती महान असं या हायपोथॅलेमसचं काम आहे. त्यानंतर मित्रांनो, क्रॉसिंग टू ऑप्टिक नर्व्ज. या ठिकाणी दोन ऑप्टिक नर्वला या इथं क्रॉस झालेलं तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी याचे फंक्शन बघूया. हंगर अँड थर्स्ट म्हणजेच भूक आणि तहान यांची जाणीव आपल्याला या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून होत असते. ठीक आहे. त्यासोबतच आणखी काय काय फंक्शन आहेत बरं, तर या ठिकाणी कंट्रोल दी पिट्युटरी ग्लँड, म्हणजेच जी पिट्युटरी ग्लँड इतर सर्व ग्लँड्सवर नियंत्रण ठेवते त्या पिट्युटरी ग्लँडवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे हायपोथॅलेमस करत असतं. त्यासोबतच त्या ठिकाणी कनेक्टिंग लिंक बिटवीन एंडोक्राईन अँड नर्वस सिस्टीम इथं असं आपण म्हणू शकतो. त्याचं कारण काय बघा मित्रांनो, हायपोथॅलेमस इज अ पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम, पण त्यासोबतच या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून काही हार्मोन्स, फॉर एक्झाम्पल 2 हार्मोन्स तिथं सिक्रेट होतात. म्हणजेच एकंदर कुठंतरी नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम या दोन्हीमधला दुवा म्हणजे हायपोथॅलेमस आहे. त्यानंतर मित्रांनो, ADH अँड ऑक्सिटोसिन ज्या हार्मोन्सचा मी उल्लेख केला होता मित्रांनो, तर त्यापैकी पहिलं हार्मोन आहे ADH, अँटी डाययुरेटिक हार्मोन, ज्याला व्हेसोप्रेसिन नावानं देखील ओळखलं जातं. याच हार्मोनला व्हेसोप्रेसिन नावानं देखील ओळखलं जातं. आणि दुसरं जे काही हार्मोन आहे मित्रांनो, तर ते आहे ऑक्सिटोसिन. तर मित्रांनो, हे दोन्ही हार्मोन्स जे काही येतं तर हायपोथॅलेमसच्या माध्यमातून तयार होतात, पण स्टोअर कुठं होतात, तर ते पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये स्टोअर होत असतात. ठीक आहे. आता ADHचं काम काय आहे, ऑक्सिटोसिनचं काम काय आहे, हे खरं तर सगळे एंडोक्राईन सिस्टीममध्ये आपल्याला पुन्हा एकदा येणार आहे. त्यामुळे इथं आपण वेळ घालवणार नाहीत. फक्त इथं एवढंच लक्षात ठेवा की ADH दॅट मीन्स व्हेसोप्रेसिन अँड ऑक्सिटोसिन इज सिक्रेटेड फॉर्म्ड बाय दी हायपोथॅलेमस अँड स्टोर्ड इन पोस्टेरियर पिट्युटरी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, कंट्रोल्स बॉडी टेम्परेचर दॅट मीन्स थर्मोरेग्युलेशन. आपलं जे काही शरीराचं तापमान आहे तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील याच हायपोथॅलेमसच्या माध्यमातून होत असतं. आणि सर्कॅडियन रिदम्स म्हणजेच काय, तर या ठिकाणी वेळेनुसार आपल्या शरीरामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज होत असतात, म्हणजे एकंदर आपली जी काही बायोलॉजिकल वॉच असते, मी तुम्हाला ह्याचा उल्लेख ऑलरेडी आधी केलेला आहे, ते म्हणजे पिनियल ग्लँडच्या मेलॅटोनिन हार्मोनच्या बाबत. तर त्याच पद्धतीचं थोडंसं काम या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून देखील होत असतं. त्यानंतर मित्रांनो, आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात त्याच्यामध्ये मग प्रेमाची भावना आहे किंवा द्वेषाची भावना आहे म्हणजेच हेट, त्यानंतर भीतीची भावना आहे, रागाची भावना आहे, या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील त्या ठिकाणी या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे एकंदर हा छोटासा हायपोथॅलेमस, पण त्याचं काम मात्र प्रचंडच व्हरायटीचं आहे. हंगर थर्स्टवर नियंत्रण ठेवणे, थर्मोरेग्युलेशन ठेवणे, त्यानंतर त्या ठिकाणी 2 हार्मोन्स तयार करणे आणि त्यासोबतच ह्या वेगवेगळ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, सर्कॅडियन रिदमवर नियंत्रण ठेवणे, हे असे व्हरायटी ऑफ जे काही वर्क्स आहेत तर हे या हायपोथॅलेमसच्या माध्यमातून होत असतात. इथं ब्रेनची आणखी एक या ठिकाणी एक सुंदर डायग्राम आहे. खरं तर हा जो काही भाग आहे तर ह्याच्याविषयी आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. सेरेब्रम, ह्याच्यापैकी हा फ्रंटल लोब आहे. ठीक आहे. फ्रंटल लोब हा जो आहे तर परायटल लोब आहे, हा ऑसिपिटल लोब आहे आणि हा कोणता आहे तर टेम्पोरल लोब आहे. सध्या आपण फ्रंटल लोबचा त्या ठिकाणी अभ्यास करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं लॅटरल व्हेंट्रिकल 1 and 2 पॅरासील, तर या ठिकाणी हे एक प्रकारचं काय तर व्हेंट्रिकल आहे ज्यामध्ये CSF स्टोअर होत असतं. आपल्या ब्रेनमध्ये 4 त्या ठिकाणी व्हेंट्रिकल्स आहेत तर ज्याच्यामध्ये CSF स्टोअर होत असतं. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट जे काही आहे तर लिम्बिक सिस्टीमविषयी आपण पाहणार आहोत. द लिम्बिक सिस्टीम इज फॉर्म्ड बाय द इनर पार्ट्स ऑफ द सेरेब्रल हेमिस्फिअर. या ठिकाणी सेरेब्रल हेमिस्फिअरच्या आतल्या भागात
भाग आणि ग्रुप ऑफ असोसिएटेड डीप स्ट्रक्चर्स लाईक अमॅगडिला, हिप्पोकॅम्पस यांच्या माध्यमातून ही लिम्बिक सिस्टीम तयार होत असते. बघा त्या ठिकाणी सेरेब्रल हेमिस्फिअर्सचा आतला भाग अमॅगडिला आणि हिप्पोकॅम्पस सारख्या काही पार्ट्सच्या माध्यमातून ही लिम्बिक सिस्टीम तयार होत असते. आता आपल्याला विशेषतः हे अमॅगडिला हिप्पोकॅम्पस ह्यांचे त्या ठिकाणी फंक्शन्स पाहायचे आहेत. मित्रांनो, अमॅगडिलाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये भीतीची भावना त्या ठिकाणी नियंत्रणात राहत असते. लक्षात आलं का? म्हणजे एकंदर ज्या काही इमोशन्स आहेत त्यातले त्यात भीतीविषयक इमोशन्स तर त्या आपल्याला अमॅगडिलामुळे फील होतात. एकंदर या ठिकाणी जेव्हा शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेला आहे विशेषतः प्राण्यांवर, जेव्हा त्यांचा अमॅगडिला काढून टाकलेला आहे तर त्यांच्या मनामधली भीतीची भावना नष्ट झालेली आहे. ठीक आहे, माणसांवर याच पद्धतीचा प्रयोग जेव्हा केला तर तेव्हा देखील याच पद्धतीचे रिझल्ट्स आलेले आहेत. आपण एकंदर या गोष्टीवरून समजू शकतो की मनामध्ये जी काही भीती आहे किंवा भीती ही भावना आहे तर ही गोष्ट या अमॅगडिलाच्या माध्यमातूनच तयार होत असते. इट इज दी पार्ट ऑफ दी टेलेन्सेफेलॉनचा हा भाग आहे लोकेटेड इन दी टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोबमध्ये खरं तर ह्याचं त्या ठिकाणी अस्तित्व असतं. इन्वॉल्ड इन मेमरी, इमोशन अँड फिअर. त्या ठिकाणी मेमरी विशेषतः भीतीविषयक स्मृती, त्यानंतर भावना आणि भीती याच्यावर त्या ठिकाणी ह्यांचं नियंत्रण असतं किंवा ह्यांचं पार्टिसिपेशन असतं. ॲक्ट्स ॲज दी ब्रेन्स वॉर्निंग सेंटर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदर जे काही फाईट और फ्लाईट मोड असतो किंवा भीतीची एक जाणीव असते तर त्याच्याबाबत एक वॉर्निंग देण्याचं काम या अमॅगडिलाच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे हिप्पोकॅम्पस. लिम्बिक सिस्टीमचा हा भाग, ए पार्ट ऑफ दी सेरेब्रल हेमिस्फिअर इन दी बेसल मेडियल पार्ट ऑफ दी टेम्पोरल लोब. या ठिकाणी सेरेब्रल हेमिस्फिअरचाच भाग आहे पण टेम्पोरल लोबच्या जवळ असणारा हा भाग. इम्पॉर्टंट फॉर दी लर्निंग अँड कन्वर्टिंग शॉर्ट टर्म मेमरी इन टू दी परमनंट मेमरी. म्हणजेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जी काही अल्पावधीची स्मृती असते आपली शॉर्ट टर्म मेमरी तर तिला कायमस्वरूपी मेमरीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम या हिप्पोकॅम्पसच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर दी लिम्बिक सिस्टीम अलॉंग विथ दी हायपोथॅलॅमस इज इन्वॉल्ड इन दी रेग्युलेशन ऑफ दी सेक्शुअल बिहेवियर अँड एक्सप्रेशन ऑफ दी इमोशनल रिॲक्शन्स. या ठिकाणी हायपोथॅलॅमसचं काम तर आपण पाहिलंच, या ठिकाणी सेक्शुअल बिहेवियरमध्ये त्याचा अंतर्भाव असतो पण त्यासोबतच लिम्बिक सिस्टीम देखील त्या फंक्शनमध्ये म्हणजे सेक्शुअल बिहेवियरमध्ये पार्टिसिपेट करत असते. त्यासोबतच जे काही आपलं इमोशनल रिॲक्शन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरच्या किंवा आपल्या मनामधल्या जे काही भावना येतात त्या व्यक्त करण्याची जी काही आपली पद्धती असते तर त्यामध्ये हायपोथॅलॅमस तर असतोच पण त्यासोबतच ही लिम्बिक सिस्टीम देखील पार्टिसिपेट करत असते. तर मित्रांनो, आपण फोरब्रेनचा जो काही तिसरा पार्ट आहे तो म्हणजे डायन्सेफेलॉन तर तो या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. यावरचा एकच प्रश्न आपण इथं पाहणार आहोत तो म्हणजे दी मेजर कोऑर्डिनेटिंग सेंटर फॉर सेन्सरी अँड मोटार सिग्नलिंग इज. असं कोणतं सेंटर आहे कोऑर्डिनेटिंग सेंटर की जे त्या ठिकाणी सेन्सरी आणि मोटार सिग्नलच्या बाबत काम करतं? तर पर्याय येतं थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, लिम्बिक सिस्टीम आणि सेरेबेलम. ठीक आहे, सेरेबेलमचा तर प्रश्नच नाही आहे. सेरेबेलमचे कामं पूर्णतः वेगळे येतं. हँड ब्रेनचा असा हा भाग आहे. लिम्बिक सिस्टीमविषयी देखील आत्ताच पाहिलं आपण ज्याच्यामध्ये हे कोऑर्डिनेटिंग सेंटर म्हणून हे बिलकुल काम करत नाही आहे. हायपोथॅलॅमसचे सगळे कामं आपण तिथं पाहिलेले होते आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी सेन्सरी मोटार सिग्नलिंगचं कोणतंही काम तिथं होत नव्हतं. तिथं काय काय होतं बरं तर हंगर थर्स्टवर त्या ठिकाणी नियंत्रण, थर्मोरेग्युलेशन, सेक्शुअल बिहेवियरवर त्या ठिकाणी कंट्रोल ठेवणे, त्याच्यानंतर दोन जे काही हार्मोन्स आहेत ADH आणि ऑक्सिटोसिन यांची निर्मिती करणे, हे सगळे कामं हायपोथॅलॅमसच्या माध्यमातून होत होते. राहिलं काय तर आपण ज्याच्याबद्दल पाहिलं होतं रिले सेंटर फॉर दी सेन्सरी सिग्नल्स वगैरे आणि कोऑर्डिनेटिंग सेंटर तर हे काम करतं थॅलॅमस. लक्षात आलं का? तर आपलं जे काही ह्याचा आन्सर असेल तर ते थॅलॅमस हे असेल. ठीक आहे, तर मित्रांनो एकंदर आपलं हे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं लेक्चर मला आशा आहे की तुम्हाला हे व्यवस्थित पद्धतीनं समजलं असेल. खरं तर थोडासा गुंतागुंतीचा असा टॉपिक आहे, लवकर समजत नाही, तरी देखील या सगळ्या संकल्पना, सगळ्या किचकट गोष्टी मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या अडचणी, तुमच्या शंका यांचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी मी नेहमीच तत्पर असेल. ठीक आहे, तर लवकरच या ठिकाणी आपली पुढच्या लेक्चरच्या निमित्तानं भेट होईल. तोपर्यंत मित्रांनो खूप खूप धन्यवाद.